हाडोळती येथे होत असलेल्या या जाहीर सभेला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे, आपले लाडके नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री माझे स्नेही आदरणीय विनायकराव पाटीलजी, डॉक्टर गणेश कदम, एन.आर. पाटील, संजय शेटे, बालाजी रेड्डी, चंद्रकांत मद्दे, संजय पवार, सिराज जागीरदार, आर.डी. शेळके, सय्यद साजिद, विलास पवार, नीलकंठ मिरकले, ज्योतिताई पवार, सलमान पटेल, राम मुळगे, कलमुद्दीन अहमद, निलेश देशमुख, अनिल शेळके, रामभाऊ बेल्लाळे, विकास महाजन, शिवा कासले, दत्ता हेंगणे, दत्ता ढेपे, अंकोले, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, विक्रांत गोजमगुंडे, हाडोळती येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण आज सारे या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत आणि बऱ्याच दिवसानंतर हाडोळती येथे येण्याचा योग आला. ज्योतिताई पवारांनी सांगितलं, दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचाराला आम्ही इथे सभा घेतली. लाटेमध्ये सुद्धा हाडोळती आणि पंचक्रोशीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मताधिक्य तुम्ही दिलं, याबद्दल खरं म्हणजे आपले जेवढे कौतुक करावेत तेवढे कमी आहेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे आणि म्हणून तुम्ही काय करणार आहात हे समजून घेण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत. तुम्ही कोणाला निवडून देणार आहात? महाविकास आघाडीला तुम्ही निवडून देणार आहात का? आता हे काळगेला सुद्धा ऐकू ना गेले. महाविकास आघाडीला तुम्ही निवडून देणार आहात का? डॉक्टर शिवाजी काळगे यांना तुम्ही निवडून देणार आहात का? हा जो उत्साह आहे विनायकरावजी, हा गेल्या वेळेस नव्हता. आणि तुम्ही जसं म्हणालात की आता जिथं जिथं मोदी जातील, जिथं जिथं शहा जातील, जिथं जिथं फडणवीस जातील, जिथं जिथं योगी जातील, तिथं तिथं महायुतीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. हे आता मतदार बोलतायत. ज्या अपेक्षेनं त्यांना निवडून दिलं त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. तुमच्या प्रश्नाबद्दल ते बोलतच नाहीत. प्रधानमंत्री आले होते नांदेडला, काही दिवसात लातूरला येतील. सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत ब्र शब्द काढत नाहीत.
शेतीमालाच्या भावाबद्दल ते बोलत नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल ते बोलत नाहीत. सुशिक्षित बेकारांच्या बेकारीबद्दल ते बोलत नाहीत. मजुरांच्या मजुरीबद्दल ते बोलत नाहीत. महागाईबद्दल ते बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षेबाबत ते बोलत नाहीत. कुठल्याच या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. आणि मग ते येतात कशाला? संकल्पपत्र जारी केलं. 5 वर्षापूर्वी जे संकल्पपत्र जारी केलं त्याचं काय झालं? 10 वर्षापूर्वी जे संकल्पपत्र जारी केलं त्याचं काय झालं? आता हे 3रं संकल्पपत्र त्यांनी जारी केलेलं आहे. आणि म्हणून या भूल थापांना आपण बळी पडणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. या उलट काँग्रेसनं हे गॅरंटी कार्ड, काँग्रेस गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलेलं आहे. काय आहे हे गॅरंटी कार्ड? आलंय का आपल्या हातामध्ये? वाचलंय तुम्ही? काँग्रेस गॅरंटी कार्ड हे तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं, कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं. काँग्रेसनं गॅरंटी दिली, लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. काँग्रेसनं सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काँग्रेस गॅरंटी कार्डचे ठराव मंजूर केले आणि 8 दिवसात कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेस गॅरंटी कार्ड लागू केलं. आणि हेच काँग्रेस गॅरंटी कार्ड भारतात आपल्याला लागू करायचं आहे. हे आपल्या हातात आलं असेल तर हे बारकाईनं वाचून काढलं पाहिजे. याच्यात 25 गॅरंटीज आहेत मागे, 25 आणि ठळक 5 गॅरंटीज पुढे आहेत. या 25 गॅरंटी बाबत मी विश्लेषण आज करणार नाही. तुम्ही ते वाचून घ्याल. आमचे सगळे कार्यकर्ते तुमच्या गावात येत आहेत, गल्लीत येत आहेत, ते सगळं तुम्हाला पटवून देतील. पण या ज्या 5 गॅरंटीज आहेत, काय म्हटलंय काँग्रेसनं? हात बदलणार परिस्थिती, हात बदलेगा हालात. पहिली गॅरंटी काय आहे? युवा न्याय गॅरंटी. 1 लाख विद्या वेतन, प्रत्येक सुशिक्षित तरुणाची पहिली नोकरी पक्की. आपला मुलगा, आपली मुलगी विद्यापीठातून जेव्हा पदवी प्राप्त करेल त्या क्षणाला त्या मुलाची, मुलीची पहिली नोकरी पक्की होणार आहे. आणि 1 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला जिथं नोकरी लागेल त्या कंपनीमध्ये त्याचा पगार हे भारत सरकार करणार आहे. आणि 1 वर्ष त्याला शिकाऊ उमेदवार म्हणून तिथं अनुभव घेता येईल आणि त्याच्यानंतर त्याला कायमस्वरूपी नोकरी त्या ठिकाणी लागेल. अशी ही पहिली युवा न्याय गॅरंटी काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये
देण्यात आलेली आहे. नारी न्याय गॅरंटी 1 लाख दरवर्षी प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. प्रत्येक महिलेच्या बँकेच्या खात्यावर 1 लाख रुपये दरवर्षी आणि 8,500 रुपये दर महिना खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत. ही नारी न्याय गॅरंटी. शेतकरी न्याय गॅरंटी हे फार महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. कर्जमाफी बुडालेले आहेत. भारत देशातल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याची गॅरंटी ही काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये देण्यात आलेली आहे. आणि स्वामीनाथन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार शेतीमालाला हमी भावाची कायदेशीर गॅरंटी MSP मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकरी न्याय गॅरंटी म्हणजे सोयाबीनला आज जो भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही आहे, टमाट्याला भाव नाही आहे, या साऱ्या शेतीमालाला आता स्वामीनाथन आयोगानुसार जी शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती ती आता काँग्रेसनं मान्य केलेली आहे. आणि इंडियात आघाडीचं सरकार आल्यानंतर या शेतीमालाला कायद्यानं हमी भाव देण्याची गॅरंटी ही काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये देण्यात आलेली आहे. मजुरांना दर दिवशी मनरेगातही देण्याची गॅरंटी ही काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. श्रमिक न्याय गॅरंटी म्हणजे आता शेतामध्ये ज्या महिला असतील, पुरुष असतील, त्यांना आता जे जमेल ते शेतकरी देतात. शेतकऱ्यालाही परवडत नाही, पण शेतकऱ्याला शेतीमालाला जर भाव मिळाला, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, तर शेतकऱ्याला सुद्धा शेतमजुराला मजुरी देता येईल. आणि सरकार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी खजिन्यातून 400 रुपये दर दिवशी ही मजुरांना मजुरी देण्याची गॅरंटी काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि समानतेसाठी जनगणना, जाती जातीमध्ये आरक्षणाचा जो तेढ महायुती सरकारनं निर्माण केलेला आहे, एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे, हे कोणी केलं? हे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी घडलं नाही. हे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये घडलं नाही. हे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये घडलं नाही. हे शरद पवारांच्या काळामध्ये घडलं नाही. हे शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये घडलं नाही. वसंतराव नाईकांच्या काळामध्ये घडलं नाही. वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये घडलं नाही. AR अंतुलेंच्या काळामध्ये घडलं नाही. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये हे घडलं नाही. आजच का हे घडतंय? का एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये आज उभा आहे? का एक समाज दुसऱ्या समाजाला संशयानं पाहतोय? का एक समाज दुसऱ्या समाजाला सहकार्य करत नाहीये? आणि आता याचं एकच उत्तर आहे, जातीय जनगणना. राहुल गांधी यांनी हा विचार मांडलाय या नव्या भारतापुढे. ही मागणी होती. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये देखील हा ठराव पारित करण्यात आला की महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे. बिहारमध्ये झाली जातीय जनगणना. जिसकी जितनी संख्या भारी, ऐकलंय की नाही? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी.
सत्तेचा वाटा प्रत्येक समाजाला मिळाला पाहिजे, सत्तेचे अधिकार प्रत्येक समाजाला मिळाले पाहिजेत. हा राहुल गांधी यांनी विचार आपल्या पुढे मांडलेला आहे आणि या विचाराला देशभर समर्थन मिळत आहे. कालच उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुका संपन्न झाल्या. मतदान झाल्यानंतर जेव्हा एक्झिट पोल घेतलं काही चॅनल्सनी, तर त्या एक्झिट पोलमध्ये 12 जागा ज्या पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मतदान झालं, त्या 12 जागांपैकी 5 जागांवर इंडिया आघाडी पुढे आहे आणि 3 जागांवर एनडीए पुढे आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर हा बदल होत असेल, म्हणजे तुम्ही जो विचार करताय तेच उत्तर प्रदेशमध्ये देखील मतदार विचार करतायत. महाराष्ट्र जो विचार करतोय तोच विचार उत्तर प्रदेश करतोय, तोच विचार बिहार करतोय, तोच विचार हरियाणा करतोय, तोच विचार पंजाब करतोय, तोच विचार हिमाचल प्रदेश करतोय, तोच विचार तामिळनाडू करतोय, तोच विचार तेलंगणा करतोय, तोच विचार आसाम करतोय, तोच विचार मणिपूर करतोय. आणि म्हणून विनायकरावजी, आपण जो विचार या ठिकाणी करतोय, आपण जो विचार या ठिकाणी मांडलाय, तो देशवासियांचा विचार आहे. आणि तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे की ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आहे. अशी ही निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी तर राजकारणाचा बाजार मांडलाय. तुम्ही पाहताय हे आणि तुम्हाला ते आवडलेलं नाहीये. पक्ष फोडले, घर फोडले. तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. एका आमदाराला निवडून यायला 3 लाख मतदारांनी मतदान करावं लागतं. एका खासदाराला निवडून यायला 20 लाख मतदारांनी मतदान करावं लागतं. पण त्या मताची त्यांना किंमत नाही. म्हणजे शरद पवारांच्या घड्याळावर निवडून आले, पण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये असं सांगितलं की हे घड्याळ अजित पवारांचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्य बाणावर निवडून आले, पण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये असं सांगितलं हे धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचं आहे. अशा लोकप्रतिनिधी तुमच्या मताचा बाजार महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मांडला, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि विनायकराव, आता तुम्ही म्हणालात की 5च जागा निवडून येणार आहेत महायुतीच्या. त्याच्यामध्ये तर एकनाथ शिंदेची एकही येणार नाही, अजित पवारांची सुद्धा एकही निवडून येणार नाही. आणि म्हणून या गद्दारांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, शरद पवारांना न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही. अजूनही वाट पाहावी लागते. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, 5 बेंच, 7 बेंच, तिथेही अजून न्यायाची वाट पाहतोय. पण फार काळ आता न्यायाची वाट पाहावी लागणार नाही, कारण आपण आता लोक न्यायालयामध्ये आलेले आहोत. आणि इथं बरं आहे, इथं 5 बेंच 7 बेंच असं नाही, बेंचच बेंच आहे. तिथं तुम्ही सारे न्यायाधीश आहात, सारे.
आणि तुम्हाला न्याय निवाडा करताना 7 मे रोजी तुमचं मत देऊन न्याय करायचा आहे आणि म्हणून लोक न्यायालयामध्ये महाविकास आघाडीला न्याय मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. आणि महाराष्ट्र जर जिवंत असेल, महाराष्ट्र जर ज्वलंत असेल, महाराष्ट्र जर जाज्वल्य असेल तर महाविकास आघाडीच्या 48 पैकी 48 जागा हा महाराष्ट्र निवडून देईल याबाबत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही. हा विश्वास आज मतदारातून आम्हाला या ठिकाणी जाणवतोय, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लातूरच्या विकासाबद्दल डॉक्टर शिवाजी काळगे यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर शिवाजी काळगे हे उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहेत. गेली काही दशकं ते वैद्यकीय सेवा देत आहेत. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य स्वीकारून त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे. इथेही अनेक त्यांचे रुग्ण असावेत ज्यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये उपचार घेतलेले आहेत. लातूरमध्ये त्यांचा दवाखाना आहे. जिल्हा परिषदेच्या पाठीमागे डॉक्टर शिवाजी काळगे यांचं भाषण तुम्ही ऐकलं. आमच्या तरुणांनी कुठं गेले? हा, काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर जाधव. डॉक्टर शिवाजी काळगे यांचं भाषण त्यांना आवडलं. वय काय तुमचं? फर्स्ट टाइम वोटर. 21 वर्ष वय आहे. नाव नोंदवलं की नाही? नाही तर नुसतंच भाषण असं नाही ना? हा, मला जरा आय कार्ड दाखवा. 21 वर्ष वय म्हणजे पहिल्यांदा मतदान करणार आहे जाधव नावाचा तरुण. आणि डॉक्टर शिवाजी काळगे तुमचे विचार ऐकून त्यांनी तुम्हाला मतदान करण्याचं ठरवलं. याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार ज्या तरुणाला मिळालेला आहे तो देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महाविकास आघाडीची हवा आहे. मी आज नांदेडला होतो, काल धाराशिव मध्ये होतो, सोलापूरमध्ये होतो. चर्चा आता हीच आहे की कोण किती लाखानं निवडून येणार आहे. नांदेडमध्ये गेलो तेव्हा ते म्हणाले आम्ही वसंतराव चव्हाणांना 3 लाखानं निवडून देणार. त्याच्यानंतर पुन्हा ते सांगायला विसरले नाहीत की डॉक्टर शिवाजी काळगे वसंतराव चव्हाणापेक्षा पुढे आहेत. नांदेड. प्रणिती शिंदे सोलापूरमधून आघाडीवर आहेत, त्या 3 लाखानं निवडून येतील. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, बालाजी रेड्डी तुमचा ऑलराऊंडरच आहे बाबा. ओमराजे निंबाळकर ऑलराऊंडर. आणि ओमराजे निंबाळकर तर मराठवाड्यामध्ये विक्रम नोंदवतील मताधिक्याचा, अशी हवा आहे. बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे निवडून येणार. मी आदरणीय शरद पवार साहेबांना टीव्हीवर पाहतोय रोज, बातम्या जेव्हा सुरू असतात. काही नाही हो त्यांच्या चेहऱ्यावर, ताण नाही, तणाव नाही. म्हणजे हे सगळा पक्ष घेऊन गेले ते तणावाखाली आहेत. म्हणजे आश्चर्य आहे. बघा ना, म्हणजे जे सगळं घेऊन गेले ते तणावाखाली आहेत. आणि म्हणूनच म्हणतात ना, बाप बाप होता है. हे तुम्ही पाहता ना टीव्हीवर, आणि खरंच ऊर्जा मिळते आमच्यासारख्याला. कुठलंही आव्हान येऊ ते आव्हान पेलत ज्यांनी महाराष्ट्र घडवला
त्याला हे महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. कळेलच लवकर. 4 जूनला दूध का दूध पानी का पानी, कौन कितने पानी में है. लातूर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये आपण डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी का उभे राहतोय. आपल्याला अहमदपूर चाकूरचा विकास करायचा आहे, आपल्याला हडोळतीचा विकास करायचा आहे. मला असं सांगितलं विक्रांत गोजमगुंडे यांनी की आज डॉक्टर शिवाजी काळगे यांची या लातूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ही 3री फेरी आहे हडोळतीला. तिसऱ्यांदा आलेले आहेत. जे खासदार 5 वर्षात एकदाही आले नाहीत ते डॉक्टर शिवाजी काळगे 15 दिवसात 3दा आलेले आहेत. असा हा सच्चा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे. आणि त्यांनी लातूर लोकसभेच्या प्रत्येक विधानसभेमध्ये किंबहुना तालुक्यामध्ये महिन्याला 1 दिवस जनता दरबार घेण्याचे ठरवलेलं आहे. महिन्याला 1 दिवस. आणि डॉक्टर शिवाजी काळगे उत्तम कल्पना आहे ही. म्हणजे महिन्याला 1 तालुका तुम्ही जिथं जाल तिथं आम्हालाही तुमच्या बरोबर येता येईल ना. कधी विनायकराव पाटलांना येता येईल, कधी बालाजी रेड्डी यांना येता येईल, कधी विक्रांत गोजमगुंडेंना येता येईल, कधी डॉक्टर गणेश कदमांना येता येईल, कधी ज्योतिताई पवारांना येता येईल. ते तर तुमचे अर्ज निवेदन घेतील. पण मला त्यांच्याकडे माझा असा आग्रह आहे की तुम्ही जेव्हा एक जनता दरबार घ्याल तेव्हा डोळे तपासायचं शिबिर सुद्धा त्याच्याला जोडून घ्यावं. म्हणजे मोफतच. अरे आता शिबिर म्हणजे मोफतच असतं. अहो ते सगळं करू, काय तुम्ही चिंता करता. व्यासपीठावर बघा 51 दानशूर व्यक्तिमत्व इथं आहे. काय तुम्ही चिंता करता त्याची. आणि हे डॉक्टर आहेत म्हणून आरोग्य व्यवस्था या जिल्ह्यातली अधिक सक्षम करण्यासाठी त्यांची मदत होईल. केंद्रातल्या योजना, राज्यातल्या योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र कसं आहे, उपजिल्हा रुग्णालय कसं आहे, जिल्हा रुग्णालय कसं आहे, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कसं आहे, तपासण्या होत आहेत का नाही, आशाताई भेटतायत का नाही, वगैरे वगैरे. या सगळ्या कामामध्ये त्यांची मदत होईल. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर याचा आराखडा त्यांना तयार करता येईल. दिल्ली मुंबईहून अनेक उद्योग आपल्याला इथं आणता येतील. रेल्वेचं जाळं उभं करता येईल. डॉक्टर शिवाजी काळगे आपण येण्या अगोदर नांदेड लातूर रोड या रेल्वेच्या विस्ताराच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली. आणि आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे तुमचं सुद्धा एक गॅरंटी कार्ड हवं आता. आणि त्या गॅरंटी कार्ड मध्ये नांदेड लातूर रोड रेल्वेचा गॅरंटी कार्ड मध्ये राहील. याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. लातूर पॅटर्न तुम्ही नाव ऐकलं की नाही. लातूर पॅटर्न अहमदपूरमध्ये सुद्धा आहे. लातूर पॅटर्न डॉक्टर शिवाजी काळगे इज अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. ते डॉक्टर आहेत, गुणवंत विद्यार्थी ठरले, वैद्यकीय प्रवेश मिळवला आणि शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला. हे उदाहरण आपल्या उमेदवारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे जे खासदार निवडून गेले, काल परवा काय बोलले विनायकराव तुम्ही ऐकलं. आजीला माझी करून टाकलं. हा अगदी आहे. त्यांनी भविष्य वाणी केली. बावनसुळे. आता जर त्यांना मी हे सांगितलं तर काय वाटेल त्यांना. बावनसुळे
त्यामुळे अशा उमेदवाराला खरं म्हणजे विनायकरावजी विनायकरावजींना मी हे विचारत होतो की भाजपचे जे उमेदवार आहेत त्याचा शोध मागच्या काळामध्ये आपणच केला होता, पण विनायकरावजी यांना फार पूर्वीच हे लक्षात आलं की इथं चूक झालेली आहे आणि ही जी लढाई आहे आता याचं वर्णन कसं करायचं. त्यांना बोलताना तुम्ही पाहिलंय, ऐकलंय. डॉक्टर शिवाजी काळगे यांना बोलताना तुम्ही पाहिलंय, आता ऐकलंय. ही लढाई केजी विरुद्ध पीजी अशी लढाई आहे. केजी विरुद्ध पीजी अशी ही लढाई आहे. हा, जरा मुद्दे मांडता येत आहेत लोकसभेमध्ये. काल व परवापर्यंत तिकीट बदलायची परिस्थिती भारतीय जनता पक्षावर आली होती अशी चर्चा वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या. 5 वर्ष ज्यांनी काहीही केलं नाही, अनेक तालुक्यांना त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही, गेलेच नाहीत. लोहा तालुक्यात गेले नाहीत, कंधार तालुक्यात गेले नाहीत, देवणी तालुक्यात गेले नाहीत, निलंगा तालुक्यात गेले नाहीत, शिरूर आनंदपाळ तालुक्यात गेले नाहीत. या अनेक तालुक्यांमध्ये ते गेले नाहीत.
आणि अशीच बोंब साऱ्या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून कृपा करून अशा मंडळीच्या पाठीशी उभं राहण्याचा विचार काहींचा होत असेल तर त्यांनाही आपण समजावून सांगा की आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नका. इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आमची अशी इच्छा आहे, तो प्रयत्न असेल की डॉक्टर शिवाजी काळगे यांना केंद्रात मंत्री करावं. महाविकास आघाडी म्हणून तो आमचा प्रयत्न असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या लातूरचं भाग्य उजळायचं असेल तर डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. महायुती सरकारला धडा शिकवावा लागेल. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, महायुतीचं सरकार येणार नाही. कारण महाराष्ट्राचा एक इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये जे उपमुख्यमंत्री झाले ते पुन्हा कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. इतिहासच आहे महाराष्ट्राचा. आणि म्हणून हे जे आज उपमुख्यमंत्री आहेत ते काही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि जे मुख्यमंत्री पुन्हा येईन असं म्हणतात ते पुन्हा येत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लवकरच बदल होणार आहे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं आहे. लोकसभा ही सेमीफायनल आहे आणि विधानसभा ही फायनल आहे. सेमीफायनल आपण जिंकली तर फायनल जिंकण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि तुम्ही साथ देणार आहात का नाही हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे आता मी एक घोषणा देईन. माझ्या समवेत तुम्हालाही ती घोषणा द्यायची आहे. पेटती मशाल, पेटती मशाल, पेटती मशाल घेऊनी हाती, घेऊनी हाती, घेऊनी हाती वाजवावी विजयाची तुतारी. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा